एकदा का उन्हाळा आला की आपण नेहमी अशा थंडगार पदार्थ शोधत असतो बनवण्यासाठी किंवा खाण्यासाठी. कधी कधी काय होतं, पूर्ण असं अख्खं दही खायला ना आपल्याला जमत नाही, कारण आंबट असतं. त्यामुळे कोणाला घशाचा कपाचा वगैरे त्रास असतो. अशा वेळेस तुम्ही ही कढी बनवून खाऊ शकता. तर इथे मी रात्री घट्टसर असं म्हशीच्या दुधाचं दही लावून घेतलं होतं. शक्यतो कढी बनवताना दही हे ताजं फ्रेश घ्यायचं आणि नॉर्मल आंबट घ्यायचं, म्हणजे जास्तही आंबट नाही किंवा कमीही आंबट नाही असं नाही, तर नॉर्मल आंबट घ्यायचं, म्हणजे ताजं फ्रेश असं दही घ्यायचं. जर रात्री लावलं का सकाळी कढी करायला असं घ्यायचं. 2 चमचे दह्यामध्ये बेसन घालायचं. आता आपल्याला कढी किती बनवायची तेवढं तुम्ही इथे दही घेऊ शकता. 2 किंवा 3 चमचे तुम्ही इथे बेसन पीठ घाला, गूळ त्यामध्ये घाला आणि व्यवस्थित रवीने चांगलं हलवून घ्या दही. या पद्धतीने एकदम स्मूथ असं हे दही झालं पाहिजे. नंतर यामध्ये पाणी घाला. जास्त असं कढी पातळ नाही करायची किंवा जास्त अशी घट्टसुद्धा करायची नाही. त्यामुळे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही इथे पाणी घालू शकता. तर इथे आपण घेतलेले कढीसाठी दह्याचं ताक बनवून घेतलेले. आता हिरव्या मिरच्या आपण यामध्ये घालणार आहे. लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा करून घ्यायचा. लसूण आणि हिरव्या मिरच्या टेचून घातल्या तरी चालेल, पण काय होतं कढीला तशी चव येत नाही. या पद्धतीने जर तुम्ही वाटून घातलं ना की कढीला छान अशी चव येते. आता इथे तेल घालून घ्यायचं. मोहरीचं तेल घातलेले, त्यानंतर त्यामध्ये जिरी मोहरी घालायची आहे. केलेला ठेचा यामध्ये घालायचा आहे आणि जरासा ठेचा आपल्याला परतून घ्यायचा. अर्धा मिनिटभर तेलामध्ये चांगला परतायचा. फोडणीला कढीपत्ता आणि हिंग आवर्जून वापरायचं आणि हळद घालायची. याच्या व्यतिरिक्त तुम्ही इथे कढी बनवताना काहीही घालायचं नाही किंवा काही घालण्याची गरजसुद्धा पडत नाही आहे. फक्त फोडणी चांगली बनवायची कढीसाठी. तुमच्या कढीची जी चव असते ना ती सगळी फोडणीवरती अवलंबून असते. थोडासा मी गरम मसाला यामध्ये घातलेला आहे, अगदी अर्धा चमच्यापेक्षा सुद्धा कमी. तडका बनवून घेतला की फेटून घेतलेलं दही यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित हलवत राहायचं. आता अनेकदा काय होतं, दही बनवत असतो पण दही फुटते, मग पाणी एकीकडे होतं, दह्याच्या अशा शिताड्या होतात. तर दही उकळेपर्यंत त्यामध्ये मीठ नाही घालायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दहीला उकळी येईपर्यंत असं हलवत राहायचं, म्हणजे दही कढी तुमची फुटणार नाही. एकदा उकळी आली गॅस बारीक करायचा आणि मग यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मग परत एकदा आपल्याला इथे उकळी येऊन द्यायची. उकळी आली की साधारणतः कढी बारीक गॅसवरती तुम्ही 10-1 मिनटं उकळती ठेवायची, म्हणजे जे बेसन पीठ घातले ते बेसन पीठ पण आपलं चांगलं शिजलं गेलं पाहिजे आणि दही आणि बेसन पिठाचं एकत्र एकजीव असं याचं बेस तयार झाला पाहिजे. सगळ्या शेवटी यामध्ये कोथिंबीर घालायची. अगोदर कोथिंबीर घालू नका, कारण आंबट याच्यामध्ये ना कोथिंबीर काळी पडते, म्हणून गॅस बंद केली की मग त्यामध्ये कोथिंबीर घालायची. तर अशा पद्धतीने छान अशी भाताबरोबर खाण्यासाठी आपण इथे दह्याची कढी बनवून घेतलेली. रेसिपी आवडली लाईक करा, शेअर करा.